जय हिंद मित्रांनो, मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये मुलांनी प्रश्न विचारला की सर जीके म्हणजे जनरल नॉलेजचा अभ्यास कशा पद्धतीने करावा जेणेकरून आमच्या लक्षात राहील। कारण भरपूर मुलांचा असा प्रश्न आहे। ऍक्च्युअली जर आपण पोलीस भरतीचा एग्जाम्पल घेतला तर पोलीस भरतीला फिक्स सिलेबस नसण्या कारणामुळे कोणतेही प्रश्न कधी पण विचारले जातात आणि जीकेचा जेवढं पण अभ्यास करावं तेवढं कमी पडतो असं आपल्याला जाणवतो। त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचा हा प्रश्न आहे की सर 80 पर्यंत तर सहज कोण पण जातं, पण 80च्या पुढे जर आपल्याला मार्क काढायचे असेल तर आपला जीके हा स्ट्रॉंग झाला पाहिजे। तुम्हाला गणित चांगलं येतंय, बुद्धिमत्ता चांगलं येतंय, मराठी चांगलं येतंय, तर जीके हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे। तर त्याची तयारी कशा पद्धतीने केली पाहिजे की जेणेकरून आम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळतील। आता भरपूर असे मुलं आहेत जे ठोकळा एक्झाम्पल जर घेतला आपण तात्या पाटीलचा ठोकळा घेतात आणि ते वाचत बसतात। ऍक्च्युअली तुम्ही जर तात्या पाटीलचा ठोकळा वाचायला गेलात पहिल्या पेज पासून तर शेवटच्या पेज पर्यंत तर तुम्हाला कमीत कमी किती वाचणारा फास्ट वाचणारा जरी असेल तर त्याला 3 महिने लागतील आणि 3 महिन्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला त्या ठोकळ्यामधून प्रश्न विचारले जाईल तुम्हाला काही येणार नाही। ही वस्तुस्थिती आहे। तर मग अभ्यास करायचं कसं? तर बघा, ऍक्च्युअली तुम्ही कोणत्या घटकाचा अभ्यास करताय। आता एक्झाम्पल घेतला आपण पोलीस भरतीचा अभ्यास करतोय आपण, तर पोलीस भरतीचा जर तुम्ही ठोकळा वाचत बसला तर तुम्हाला काही येणार नाही, माझी गॅरंटी आहे। जर पहिली रीडिंग मध्ये, दुसरी रीडिंग करायला तुम्हाला आणखी 3 महिने लागतील, तिसरी रीडिंग करायला आणखी 3 महिने लागतील, मग तुम्हाला येणार तरी काहीच नाही। खूप येतील तर खूप कमी येतील। पण करायचं काय? सगळ्यात पहिले पोलीस भरतीला कोणते प्रश्न विचारले जातात याचं तुम्हाला ऑब्झर्वेशन करायचं आहे, याचं तुम्हाला ॲनालाइज करायचं आहे। म्हणजेच तुम्हाला सुरुवात काय करायची, तुम्हाला आता पहिले ठरवून घ्या की तुम्ही या 5 जिल्ह्यांमध्ये फॉर्म भरणार आहेत। उदाहरणार्थ नवी मुंबई, मुंबई, ठाणे, नाशिक आणि जळगाव या अशा 5 जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरणार आहेत किंवा 5 पैकी 2 जिल्ह्यात 3 जिल्ह्यात तुम्ही फॉर्म टाकणार आहेत। हे तुम्ही अगोदर डिसाईड करून घ्या। आताच डिसाईड करून झालं, चला 5 जिल्ह्यांमध्ये अभ्यास करणार आहे तर 5 जिल्ह्यांची प्रश्नपत्रिका घ्या। 2019 ची प्रश्नपत्रिका घ्या, 18ची घ्या, 17ची घ्या, 16ची घ्या, म्हणजे कमीत कमी 3 ते 4 वर्षाची प्रश्नपत्रिका घ्या। कोणत्या प्रश्नपत्रिका घ्यायचे तुम्हाला? ज्या जिल्ह्यात तुम्ही फॉर्म भरणार आहे त्या जिल्ह्याच्या रिलेटेड 4 ते 5 प्रश्नपत्रिका घेऊन झाल्यानंतर त्या प्रश्नपत्रिकेमध्ये कोणकोणत्या घटकावरती आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे। एक्झाम्पल जर घेतला आपण पंचायत राज हा जो घटक आहे राज्य शासनामध्ये किंवा सामाजिक शास्त्रामधला हा जो घटक आहे पंचायत राज, तर या घटकावरती कोणकोणते प्रश्न आपल्याला नेमके विचारले गेले तेवढं फक्त प्रश्नांचा अभ्यास करा। त्याच्यानंतर तुम्ही घ्या इतिहास, तर इतिहासावरती नेमका कोणते प्रश्न विचारतात, भूगोलावरती कोणते प्रश्न विचारतात, हे पहिले प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करा। त्याच्यावरती तुम्हाला कळेल की नेमका आपल्याला प्रश्न कोणते विचारले जातात। मग तुम्हाला एकदा समजून घेतलं किंवा तुम्ही लिहून जरी काढले की या घटकावर 2017 मध्ये प्रश्न विचारले गेलेत, 2018 मध्ये या घटकावरती विचारले गेलेत, असं तुम्ही ॲनालाइज करा। स्वतः पहिले फक्त ऑब्झर्वेशन करा। 15 दिवस जरी गेले तरी फक्त ऑब्झर्वेशन करा, प्लॅनिंग करा। परफेक्ट एकदा तुमची प्लॅनिंग झाली मग अभ्यासाला सुरुवात करा। आता जर समजा तुम्ही तात्या पाटीलचा ठोकळा घेतलात वाचायला, तर तात्या पाटीलचा ठोकळा संपूर्ण वाचायची बिलकुल आवश्यकता नाहीये, अजिबात आवश्यकता नाहीये। कारण तो जो ठोकळा आहे तो PSI STI कंबाईन एक्झाम आहे त्याच्यासाठी तो दिलेला आहे। त्याचं कारण कंबाईन मध्ये डीप मध्ये विचारलं जातं। एका प्रश्नामध्ये 4-5 प्रश्न असतात आणि पोलीस भरतीला असं नसतं, एकच प्रश्न असतो आणि त्याच्याकडे 4 ऑप्शन असतात। ओके, मग तुम्हाला काय करायचंय, जर तुम्ही समजा ठोकळ्यामधून अभ्यास करताय तर तुम्हाला त्यातले फक्त महत्वाचे शोधायचे आहेत आणि ते महत्वाचे तुम्ही कधी शोधणार? जेव्हा तुमचा प्रश्नपत्रिकेतला अभ्यास झाला असेल, तुम्हाला माहिती आहे कोणत्या घटकावरती प्रश्न विचारलात तेवढाच घटक तुम्ही फक्त व्यवस्थित करून घ्यायचा आहे। समजा आता विचारलं सरपंचसाठी वयोमर्यादा किती लागते, या घटकावरती या वर्षी प्रश्न विचारला गेला आहे, तर पुढच्या वर्षी असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की सरपंचाला त्याचं मुदत किती आहे, त्याचं ग्रामपंचायतीची मुदत असते ती मुदत किती वर्षासाठी आहे, हा प्रश्न विचारला जाऊ शकतो। या सरपंचाचा रिलेटेड 2-3 प्रश्न करून ठेवायचे। अशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे। सपोज तुम्हाला राज्यघटनेवरती प्रश्न विचारला
बाबा राज्यघटना तयार करण्यासाठी किती दिवस लागले किंवा किती काळ लागला, तर हा एक प्रश्न झाला. त्याच्या रिलेटेड राज्यघटनेची सुरुवात कधी झाली, स्थापना कधी झाली, अंमलात कधी आली, या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी रिलेटेड असतात त्या रिलेटेड गोष्टीतून तुम्हाला अभ्यास करायचा. तर मित्रांनो अशा पद्धतीने अनालाइज करून तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर मित्रांनो चालू घडामोडी मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट येतो तुमचा पोलीस भरतीमध्ये जीके मध्ये मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट येतो तुमचा चालू घडामोडीचा. तर या चालू घडामोडीचा अभ्यास कसं करायचं, सेम पॅटर्न यूज करायचं. 2 ते 3 वर्षाचं प्रश्नपत्रिका बघायच्या, तुम्ही ज्या जिल्ह्यात फॉर्म भरणार आहे त्याच्या रिलेटेड 4-5 जिल्हे सिलेक्ट करायचे, त्या जिल्ह्यानुसार त्यांच्या प्रश्नपत्रिका बघायच्या. त्याच्यामध्ये चालू घडामोडीवरती कोणते आपल्याला प्रश्न विचारले जातात, मोस्ट ऑफ 10 ते 15 ते 20 प्रश्न आपल्याला चालू घडामोडीवरती विचारले जातात. 15 प्रश्न पकडून चला. त्या 15 पैकी तुम्हाला तर फक्त मेन 5 प्रश्न तर त्या जिल्ह्यावरती विचारले जातात. 5 प्रश्न तुम्हाला लेटेस्ट नेमणूक विचारले जातात, पोलीस रिलेटेड विचारले जातात. उदाहरणार्थ पोलीस महासंचालक कोण आहेत, ज्या तुम्ही जिल्ह्यात फॉर्म भरणार आहे त्याचे पोलीस आयुक्त कोण आहेत, ह्याच प्रश्न असतात. आणि त्याच्यानंतर एखादा स्पर्धा घेतात, त्या स्पर्धेमध्ये समजा ऑलिम्पिक स्पर्धा चालू असेल, आता त्याच्यानंतर T20 चालू असेल, IPL चालू असेल, अशा मोजके घटक. त्याच्यानंतर कोणकोणते पुरस्कारावरती आपल्याला प्रश्न विचारले जातात, रॅमन मॅक्सेस पुरस्कार असेल, महाराष्ट्र भूषण पुरस्कार, एकदम सोपे प्रश्न आपल्याला विचारले जातात. असे प्रश्न फक्त तुम्ही अनालाइज करायचे आहे आणि त्या गोष्टी वाचून काढायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर चर्चा, जो सर्वाधिक विषय हा चर्चेला होता, ज्याच्यावर चर्चा खूप चालली, असे विषय तुम्ही निवडून घ्यायचे. अशा पद्धतीने तुम्हाला चालू घडामोडीचा अभ्यास करायचा आहे. आणि जीकेचा तर मी तुम्हाला सांगितलंच कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न महाराष्ट्राचा भूगोलावरती विचारला जातो. ओके, तर महाराष्ट्राचा भूगोलातही विचारला जातो. तर तुम्ही जर बघितला तर महाराष्ट्राची जी बेसिक माहिती असते, सर ठोकळाचा तुम्ही विचार केला तर पहिले 5 ते 10 पेज मध्येच तुम्हाला सगळे प्रश्न विचारले जातात, त्याच्या पुढे विचारले जात नाही. पहिले 5 ते 10 पेज मध्येच, म्हणजे ते महाराष्ट्राची स्थापना कधी झाली, सुरुवातीला किती जिल्हे होते, आता प्रशासकीय विभाग किती महानगरपालिका आहे, पंचायत समित्या किती आहे, जिल्हा परिषदा किती आहेत, याच प्रश्न विचारले जातात वारंवार. ते फक्त तुम्हाला पाठ करायचं आहे. महाराष्ट्राचा नकाशा घ्यायचा, ब्लँक नकाशा घ्यायचा, कोणत्या विभागामध्ये किती जिल्हे आहेत, कोणता जिल्हा कोणत्या बाजूला आहे, आजूबाजूच्या जिल्ह्यांचं सीमारेषा कशी लागलेत, किंवा तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरणार आहेत त्या जिल्ह्यांची माहिती तुम्हाला काढून घ्यायची. त्याच्यामध्ये रस्ते कोणते आहेत, त्याच्यामध्ये आमदार कोण आहेत, खासदार कोण आहेत, त्याच्यानंतर कोणत्या मतदारसंघामध्ये येतात, त्याच्यानंतर त्या जिल्ह्याच्या आजूबाजूचा काय फेमस आहे, कोणता रोड जातो, कोणता धरण आहे, कोणती नदी आहे, बस एवढंच तुम्हाला करायचं आहे. असा परफेक्ट प्लॅनिंग करून तुम्ही जीकेचा अभ्यास करायचा आहे, 100% यशस्वी व्हाल. आणि मित्रांनो अशा पद्धतीने जर तुम्ही कोणत्याही फक्त अनालाइज करायचंय तुम्हाला की तुम्हाला कोणत्या घटकावरती प्रश्न विचारले गेलेत आणि त्यानुसार तुमची तयारी करायची, 100% तयारी होऊन जाईल. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि तुमचा कोणताही प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये बिंदास विचारा, त्याचं उत्तर मी 100% देईल.